नमस्कार मित्रांनो. निवडक उद्यमीच्या या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. निवडक उद्यमी काय आहे याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. हा एक निवडक उद्यमी लोकांचा ग्रुप आहे. उद्दिष्ट असं की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. तसंच खास करून मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही असं आपण समजतो. त्यातील उद्योजक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा. याचा अर्थ कृपया फक्त मराठी समाजाकरताच आहे असं मात्र नाही. कार्यपद्धती व सभासदत्व 11 डिसेंबर 2023 रोजी निवडकला 4 वर्ष पूर्ण झाली आणि त्या 5व्या वर्षात पदार्पण होतो ग्रुप. आता दर शुक्रवारच्या झूम मिटिंग ऐवजी आम्ही एक पॉडकास्ट करून त्याला जास्ती विस्तृत व्यापक करायचा प्रयत्न करतोय. अर्थात विषय विविध असतील. साधारणप्रमाणे 10 ते 11 या वेळेत हे रात्री पॉडकास्ट रिलीज केले जातात शुक्रवारी. म्हणजे आज गुरुवार आहे तर हा उद्या रिलीज होईल असा अर्थ आहे याचा. त्यामुळे निवडक उद्यमीच्या युट्यूब लिस्टला तुम्ही नक्की सबस्क्राईब राहा, प्लेलिस्टला. तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या अर्थी तुम्हाला ते खालती बटन दिसेलच. तिथून तुम्हाला याच्यात भाग घेता येईल आणि पाठोपाठ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरील चर्चा मात्र सुरू राहतात. या व्हॉट्सअप ग्रुपची वार्षिक मेंबरशिप फी आहे ₹3540. आपल्यात बदल घडायला आजूबाजूला तशा मानसिकतेचे लोक असावे लागतात यावर जर आपला विश्वास असेल तर निवडक उद्यमी अत्यंत योग्य, फक्त निवडक उद्योजकांचा असा समूह आहे. काही प्राथमिक बाबींची पूर्तता केल्यावर सदस्य होता येतं. सोबत अजून काही विशेष गोष्टी निवडक करायला सुरुवात करत आहे. ते म्हणजे उदयोन्मुख उद्योजकांना समुपदेशन. यात एक सेशन विनामूल्य असेल, तर पुढे जर मेंटरिंगची वर्षभरासाठी मदत लागली तुम्हाला, तर तुम्ही फक्त ₹3000 वरून निवडकची मेंबरशिप घेतली की तुम्हाला दर आठवड्यातून एक दिवस तुम्हाला हे मेंटरिंग तुमचा प्रश्न टाकून जे प्रश्न सोडवले जातील हे तुम्हाला मिळेल. 15 ते 20 निवडक जे काही वर्ष व्यवसायात यशस्वी झालेले लोक आहेत असे तुम्हाला लोक याच्यामध्ये मेंटरिंग करतील, तुम्हाला मदत करतील तुमच्या मार्गावर जायला. असंच आपण जोडीने या वर्षापासून एक फिजिकल मीट महिन्यात पण सुरू केली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता पेरुगेट पाशी डॉक्टर तेलंग यांच्या ऑफिसापाशी आम्ही भेटतो. लज्जत हॉटेलच्या समोर त्यांचं ऑफिस आहे कोकाटे सदनमध्ये. तर तिकडे संध्याकाळी 6:30 ते 8 या दरम्यान आपली मीटिंग असते. काही नाही, चर्चा, भेटणं आणि अ, बरोबर नाश्ता किंवा भोजन असं स्वरूपाचे हे प्रकार आहे. आता पुढची मीटिंग जी आहे ती 3 फेब्रुवारीला शनिवार जो येतो तेव्हा आहे. कोणाला यायचं असल्यास जरूर तुम्ही या कमेंट्समध्ये टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. आता मी वळतो आपल्या आजच्या विषयाकडे. आपण हे जे सगळे विषय घेतोय हे 3 सत्रांमध्ये आपण डिवाइड केलेले आहेत, की उद्योग करायच्या आधी साधारण मानसिकता कशी आपली असायला पाहिजे. तसंच मार्केटिंगमध्ये काय-काय करायला पाहिजे आणि अर्थकारण या 3 गोष्टींवरती साधारण आहे. सध्या आपण उद्योग करायच्या आधी काय-काय असतं त्याच्यात बोलतोय. त्यात स्वभाव वैशिष्ट्य आपण हा एक विषय घेतला होता. काय-काय स्वभाव वैशिष्ट्य उद्योजकाला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये गेल्या वेळी आपण डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे नियोजनबद्ध मी म्हटलं होतं, की अप्रतिक्रिया असं मी त्याला मराठीत नाव दिलं होतं. तर म्हणजे बहकाव्यात BSO म्हणजे ब्राईट शायनिंग ऑब्जेक्ट्समध्ये न येता आपल्या पर्पजवरती आपलं लक्ष कसं केंद्रित राहील, याच्याकरता कुठली स्वभाव वैशिष्ट्य विकसित करायला पाहिजे. त्याच्यामध्ये डिलेड ग्रॅटिफिकेशन आपण घेतलं होतं. मागे पण 2 पॉडकास्ट आपण त्याच्यावरती घेतले. त्याच्यात आपण खास करून मी उल्लेख केला होता एका पुस्तकाचा तुम्हाला. जे मी पुस्तकाचा उल्लेख केला होता. तर ते NLP वरती आधारित पुस्तक आहे. म्हणजे NLP वरती आधारित असं म्हणता येत नाही. परंतु त्याच्याबद्दल आपण आत्मसामर्थ्य जे म्हटलेलं आहे ना, 7 प्रतिसादांचा. तर त्याच्याकरता आपण त्याच्यात मी तुम्हाला उल्लेख केला होता. त्यातले काही उतारे पण वाचले होते त्याच्यावरती प्रयोगातले. तर ज्याच्यामुळे मी NLP मध्ये प्रेरित झालो ज्या व्यक्तीमुळे, त्या व्यक्ती त्यांना योगायोगाने मला आज बोलवता आलं. त्या रविबाला काकतकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. त्या पुस्तकाच्या लेखिका आहेत आणि NLP वरती खूप वर्षापासून मराठीमध्ये अभ्यास करून मांडणारे. अभ्यास त्यांनी शिक्षण खूप US मधनं वर पण त्यांनी शिक्षण घेतलंय आणि अनेक वर्ष मराठीतून हा विषय मांडणे हे विशेष करून मॅडम करतायत. तर तर त्याच्यामुळे त्यांचा आज आपल्याला त्या पॉडकास्टला आपल्याला मिळाल्या हे आपलं एक भाग्याचा विषय समजतो मी. त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली, तर माझा आणि त्यांचा मला वाटतं जवळपास आता 12-13 वर्ष संपर्क आहे. मी त्यांच्याकडनं NLP शिकलेलो आहे आणि मॅडमनी अनेक संस्था ज्या आहेत, मोठ्या-मोठ्या संस्थांमध्ये काम केलंय. अनेकांच्या बरोबर काम केलेलं आहे. मुक्तांगण, पोलीस डिपार्टमेंट वगैरे, वगैरे. मी काही खूप नाव घेत बसत नाही. परंतु असंख्य सकाळमध्ये त्यांची लेखमाला होती, तरुण भारतमध्ये होती. नंतर मला वाटतं लोकमतमध्ये सुद्धा होती मॅडम, मला आठवत नाही बरोबर. परंतु अनेक पेपर्समध्ये लेखमाला आहेत त्यांच्या. आकाशवाणीवरती पण त्यांचं सकाळी कधी-कधी हे असतं, मुलाखती किंवा त्या टाईपचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा स्वतः बोलतात सकाळी कधी-कधी.
तुम्हाला सतत रविवाला काकतकरे नाव तुम्हाला दिसत राहील. तर अशा मॅडमना मी वेलकम करतो. आणि उद्योजकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अगदी लेटेस्ट म्हणजे आपला सगळा निवडक उद्यमी हा व्यावसायिकाला व्यायलेला सगळा आपला चॅनल आहे. तर आता गेल्या महिन्यात मला वाटतं त्यांनी कमिन्स आहे त्यातल्या 500 लोकांना डीलर्स मीटमध्ये त्यांनी NLP विषयी त्यांना टेक्निक शिकवली. याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की आपलं काय गरज आहे. कारण डीलर्स म्हटलं की कस्टमर्स हँडलिंग हा प्रकार महत्वाचा आला आणि याला मार्केटिंग अनुषंगाने करता येईलच. शिवाय धंदा म्हणजे फक्त मार्केटिंग नाही, तर काही कौशल्य सुद्धा आपल्यामध्ये विकसित आधीच करावी लागते. तर त्या दृष्टीने आणि कॉन्फ्लिक्ट हँडलिंग किंवा पर्सनॅलिटी चेंजिंग विविध क्षेत्रावरती NLP तुम्हाला कसं फायदेशीर ठरेल हे NLPचा गाढ अभ्यास केल्यानेच तुम्हाला कळेल. परंतु त्याची व्यवसायाला उपयुक्त टेक्निक्स काय आहेत? आपण कदाचित जर मॅडमची परवानगी असेल तर पुढे सुद्धा काही त्याच्या पॉडकास्ट करू शकतो छोट्या छोट्या विषयावरती. परंतु जरूर. याच्यावरती पूर्णपणे माहिती व्हायला किंवा काय करण्याकरता मी आता निशांत त्यांना रिक्वेस्ट करतो की निशांत हे आता पुढचं टेक ओव्हर करतील. निशांत यांची ओळख मी परत एकदा करून देतो. निशांत आवळे हे जवळपास दुसऱ्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांच्या घरात बॅग्स मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. सुमारे 35 ते 40 वर्षापासून बॅग्स मॅन्युफॅक्चरिंग हा मुंबईत व्यवसाय आहे. तुम्ही जी सुप्रसिद्ध सिरीज बघत असाल, कुठली रे यांची तळवलकरांची, सुलेखाची? दिल के करीब. दिल के करीब. मला माहिती होतं नाव, मला त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं. दिल के करीब मध्ये ज्या भेटवस्तू दिल्या जातात त्या अनेक वर्ष तुम्ही बघताय की चेरी पिक बॅग्स ह्या ज्या बॅग दिल्या जातात त्या बॅगचे ब्रँडचे ओनर हे निशांत आवळे आहेत. आणि आमच्याकडे निवडक उद्यमीचा खूप खंदा माझ्यापेक्षा जास्ती काम करणारा माणूस आहे हा. तर व्यासंगाने काम करतात आणि उद्योजकांपर्यंत खरं ज्ञान पोहोचावं, सार म्हणतात, तर ते पोचायची तळमळ असलेली व्यक्ती म्हणून निशांत हा माझा खूप जवळचा मित्र आहे. तर त्याच्या इतकं सुंदर चांगला उत्कृष्ट माणूस याच्याकरता मिळणार नाही. तर मी निशांतला हँड ओव्हर करतो की निशांत प्लीज मॅडमच्या सोबत आणि दोघांचंही स्वागत. मॅडम तुमचं पण खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सौमित्र सर. मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलायत. मला खरंच असं वाटतंय की ऍब्सोल्यूट ज्या विषयामध्ये आम्हा दोघांना रस आहे त्याच्यातली एक बरीच वर्ष काम केलेली अनुभव संपन्न व्यक्ती आज मार्गदर्शन करणार आहे आणि हे फुकटचं ज्ञान पदरात पाडून द्यायला आम्ही उत्सुक आहोत. सौमित्र सरांनी सांगितलं तसं की थोडस निवडक उद्यमी व्यावसायिकतेला आलेला ग्रुप आहे आणि आमच्या दोघांच्या चर्चातून असं जाणवलं की व्यवसाय करायची इच्छा असणं आणि त्यासाठी लागणारी स्वभाव वैशिष्ट्य अंगी बाणवणं दोन भिन्न गोष्टी आहेत. आणि सायमल्टेनियसली होत असतात पण त्याची काहीतरी कोणीतरी ओळख करून द्यायला पाहिजे. मलाच स्वतःला ह्या विषयाबद्दल फारशी माहिती नव्हती आणि कळल्यानंतर मिस द बसचं फिलिंग आलं आणि नंतर मी वाचायला सुरुवात केली आणि आज खुद्द रविबाला काकतकर मॅडम कडून ते ऐकायचं त्यामुळे उत्सुक आहे. तर विषय आपला कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद शास्त्र अशा हिशोबाने मॅडम मांडतील पण त्याची सगळी पाळंमुळं कंझ्युमरचं बिहेवियर आणि स्वतःमध्ये काही पर्सनॅलिटी ट्रेट डेव्हलप करायला लागतात. आम्ही मागच्या आठवड्यात एक डिलेट ग्रॅटिफिकेशन सब्जेक्ट घेतला होता तो तुम्ही म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय आणि आज मॅडम त्याचे अजून जे बाकीचे धागे दोरे आहेत ते आपल्या पुढे उलगडून दाखवतील. तर स्वागत मॅडम. जास्त आता वेळ घेत नाही. फक्त एकदमच बेसिक लेवल पासून सुरुवात करूया म्हणून बऱ्याच जणांना NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजेच काय ह्याबद्दल जरा तुम्ही बेस लेवलचं जर अंडरस्टँडिंग देऊ शकला तर थँक्यू. जरूर. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम निवडक उद्यमीचे उत्साही आणि खंदे जे संस्थापक आहेत, विशेषतः सौमित्र आणि आता निशांतची नव्याने ओळख झाली, थँक्यू. आणि तुमच्या सर्वांशी ही संधी मिळते मला की माझं ज्ञान जे आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरलं तर मला खूप आनंद होईल. आता जसं त्यांनी प्रश्न विचारला NLP म्हणजे काय, तुम्ही बऱ्याच जणांनी NLP हा शब्द ऐकला असेल. त्याचा फुल फॉर्म आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो म्हणजे आपल्या सुप्त मनाशी किंवा अंतर्मनाशी निगडीत, लिंग्विस्टिक म्हणजे जी भाषा किंवा परिभाषा आपण वापरतो त्याप्रमाणे आपण आपलं प्रोग्रामिंग करत असतो. आता ह्याचा उपयोग आणि त्याच्या अर्थानुसार प्रत्यक्षामध्ये आपण कसा बरं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ह्याची उपयुक्तता वापरता येईल ते बघूया. तर मुळामध्ये
तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की आपलं बाह्य मन हे फक्त 10% असतं आणि अंतर्मन किंवा सुप्त मनाची जी शक्ती आहे ती 90% असते. तर जे सगळं बाहेर घडत असतं ते आधी आतमध्ये घडत असतं. तर ते जे मुखवटे आणि चेहरे आहेत, तर मी माझ्या लेक्चर्स मध्ये नेहमी म्हणते की माझ्या लेक्चर्स मधनं नेहमी आतला प्रवास सुरू होतो. आणि दुसरं म्हणजे आपण चेहऱ्यावर काम करतो. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःबद्दल कम्फर्टेबल किंवा कॉन्फिडंट नसाल, तर बाह्य जगाशी तुम्ही कम्फर्टेबल नसाल किंवा कॉन्फिडेंटली वावरू शकणार नाही. आता हा जो संवाद करत असतो हा आपण 2 स्तरांवर करतो. एक म्हणजे बाह्य जगाशी असतो आणि दुसरं म्हणजे अगदी सहज साधं की अंतर्मनाशी असतो. आणि जेव्हा हा अंतर्मनाशी असतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की आतमध्ये कुठेतरी एक ती टेप चटर पटर सारखी करत असते. आणि बऱ्याच वेळेला ती आपल्याला ह्या स्वसंवादात्मक जी वाक्य आहेत ती आपल्याला खूप वेळा खचवतात आणि बऱ्याच वेळेला ती मोटिवेट पण करतात. तर ह्या संदर्भामध्ये मला विल्यम जेम्स नावाच्या सायकोलॉजिस्टचं उदाहरण द्यायला आवडेल. तो अमेरिकेच्या सायकोलॉजी क्षेत्राचा पितामह मानला जातो. त्यांनी एक 20व्या शतकाला अत्यंत उपयोगी पडणारा शोध लावला आणि तो म्हणाला की जर स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर तुमच्या स्वसंवादात बदल घडवा. आता ह्याच अनुषंगाने मला NLP ची जोड देऊन तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा पण एखादा शब्द आपण उच्चारतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर किंवा जो ऐकत असतो त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा निर्माण होते. मग आपल्याला जी हवी ती प्रतिमा निर्माण करण्याकरता जरी पहिल्यांदा निगेटिव्ह प्रतिमा आली तरी सुद्धा आपण जर का आपला गोल पक्का असला की मला इथे पोहोचायचं आहे, तर ती निगेटिव्ह विचार किंवा प्रतिमा ही मी रिप्लेस करू शकतो का? मग ती कशाने करू शकतो? तर माझ्या स्वसंवादाने करू शकतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण की आता तुम्ही सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन की तुम्ही हा थोडाफार रिस्की व्यवसाय म्हणजे व्यवसायात पडणं हे नोकरीच्या तुलनेने हे धोकादायक असतं. कारण की 9 ते 5 नोकरी किंवा इनवे पाट्या टाकणं आणि मग आपल्याला दर महिन्याला पगार आपल्या खात्यामध्ये जमा होणं. कारण मी स्वतः 20 वर्ष नोकरी केली कमिन्स मध्येच आणि त्याच्यानंतर मग मी जर्नलिझमचा कोर्स करून मी आता गेली 25 वर्ष हे शिकवतेय. तर मुळामध्ये नोकरी करण्याचा पिंड आणि व्यवसायाचा पिंड याच्यामध्ये फरक असतो. तर आता तुम्ही जर NLP ह्या धर्तीवर बघितलं तर तुम्हीच स्वतः स्वतःला सांगितलं की मला काही नोकरी नाही बाबा करायची, मला व्यवसाय करायचा आहे. आणि मग त्यामध्ये येणारे जे काही सर्व अप्स अँड डाऊन्स आहेत ते मी एन्जॉय करतो कारण ते चॅलेंजिंग आहेत. मला असं सरळ सरधोपट आयुष्य नको आहे. तर हा झाला तुमचा पहिला स्वसंवाद की तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं आणि निर्णय घेतलात. त्यामुळे हे त्याचं एक छोटंसं उदाहरण झालं. तर NLPचा आणि फायदा कुठे होतो ते सांगते आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. की मला स्वतःला गेल्या एवढ्या वर्षांमध्ये माझं आयुष्य NLPच्या अभ्यासाने आणि त्याच्या वापराने कसं बदललं. तर जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये एक स्टक पोझिशन येते बाबा आता मला काही सुचत नाही काय करायला पाहिजे, या परिस्थितीतनं मार्ग कसा काढू, तर NLP हे अनेक विविध उपयुक्त तंत्रांचं एक समुच्चय आहे असं आपण म्हणूया. तर मला विविध अशा या तंत्रांचा खूप उपयोग झाला. आता तो उपयोग 2 स्तरांवर होतो की त्याच्याकरता मी स्वतःचं एक मिशन स्टेटमेंट केलं की आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना म्हणजे बाह्य परिस्थिती किंवा कोणी कसं वागावं बोलावं याच्यावर आपलं यत्किंचितही नियंत्रण नसतं. मग माझं नियंत्रण कशावर असतं, तर मी त्या आलेल्या परिस्थितीवर किंवा इतरांच्या वर्तनावर मी कुठली प्रतिक्रिया देईन, मी काय प्रतिसाद देईन आणि ती परिस्थिती कशी हाताळीन ह्याच्यावर माझ्या जीवनाचा दर्जा अवलंबून आहे. तर ह्यामुळे काय होतं की जसं आता सौमित्रीने सांगितलं माझ्या पुस्तकाचं ते नावच तसं मी ठेवलं. इनफॅक्ट माझ्या पुस्तकाचं नाव आहे आत्मसामर्थ्य मंत्र प्रतिसादांचे. मला त्याचं खरं नाव ठेवायचं होतं की प्रतिसादांमध्येच सर्व काही. म्हणजे काय की बाह्य परिस्थिती कशी घडली तरी सुद्धा मी ती परिस्थिती कशी हाताळतो, काय प्रतिसाद देतो ह्याच्यावर माझी पुढची वाटचाल अवलंबून असते. किंवा मी येणारं संकट हे अप्स अँड डाऊन्स हे मी ह्याचं इंटरप्रिटेशन कसं करतो. म्हणजे
त्याच्यावर मी माझी पुढची डिसिजन्स ही सुद्धा अवलंबून असतात. तर अशासाठी मला विविध वर्तनाचे आणि विविध प्रतिसादांचे पर्याय निवडण्याकरता मला कुठल्याही आव्हानात्मक परिस्थितीमधनं मार्ग काढण्याकरता NLP चा प्रचंड उपयोग झाला. आणि जो मी इतरांना शिकवते त्यांना सुद्धा ते कळते. किंवा मी समुपदेशक आहे, समुपदेशनासाठी एवढी लोक येतात, तर त्याच्यामुळे मला त्याचा उपयोग होतो. फाईन. मी अजून एक प्रश्न विचारला, पण तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलंय की NLP वरचा संवाद कसा असतो. तर स्वसंवाद आणि त्याची तुम्ही ऑलरेडी उदाहरणं दिली आहेत. पण ह्याच्यातलं वेगळेपण काय, म्हणजे NLP वर आधारित जो काही संवाद असतो तो आपल्या रोजच्यापेक्षा वेगळा कसा असतो, म्हणजे टिपिकली त्याची व्याख्या कशी करतो? जरूर. तर मुळामध्ये आपला एक मॅप असतो आपल्या प्रत्येकाचा. तर त्याच्यामध्ये आपण बाह्य घटना ज्या असतात त्या कशा शोषून घेतो, की जे व्हिज्युअल लोक असतात, म्हणजे त्यांना मी दृष्टीसेन असं म्हणते, ते बाह्य एक घटना घडलेली असते ना, आणि जर तिथे विविध लोक उपस्थित असतील तर त्यातला ज्याचं व्हिज्युअल, म्हणजे आपण प्रत्येक अनुभव पंचेंद्रियांनी घेतो, तर ज्याचं व्हिज्युअल हे जास्त स्ट्रॉंग असेल तो तिथली चित्र किंवा तिथे घडणाऱ्या घटनांच्या ज्या काही प्रतिमा स्वतःच्या मेंदूवर ठसवायच्या असतात किंवा स्मृतीमध्ये जातात ते जास्त करतो. त्याच वेळेला जो ऑडिटरी असतो तो तिथले आवाज शोषतो. आणि जो स्पर्श, गंध, चव आणि भावना, म्हणजे त्याला आम्ही थोडक्यात म्हणतो व्ही इज व्हिज्युअल, ए इज ऑडिटरी आणि के इज कायनेस्थेटिक. तर तो काय करतो की त्याला त्या घटनेमधनं मनावर झालेले परिणाम, की अरे बापरे मला असं वाटतं, मला असं वाटलं, तो तसा बोलत होता, तर हे जे वाटणं आहे ना, किंवा स्पर्श, गंध, चव आणि भावना, हे तो शोषून घेतो. तर VAK वर आधारित आपल्या स्वतःची भाषा सुद्धा अवलंबून असते. हे जेव्हा मला समजलं त्यावेळेला मी खरंच स्तंभित झाले. आता हे कसं आहे तर उदाहरण सांगते मी तुम्हाला, की समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलं की तुला कळलं का, तर व्हिज्युअल व्यक्ती म्हणेल हो माझ्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट आहे. ऑडिटरी व्यक्ती म्हणेल हो मी ऐकलं की. आणि कायनेस्थेटिक व्यक्ती म्हणेल हो मला पोचलं की. मग आता तुम्हाला खोटं वाटेल की जर का तुम्ही तुमच्या कस्टमरशी अशा भाषेत बोललात तर त्याला असं वाटेल की ये तो अपना आदमी आहे, आणि त्यामुळे त्याच्याशी तुम्ही रॅपो बिल्ड करणं सोपं जाईल. तर मी आता त्याचं अजून एक उदाहरण देते आणि मी तुम्हाला एक प्रेडिकेटची लिस्ट दाखवते. तर मी आधी ती लिस्ट दाखवते आणि मग आपण पुढे जाऊया. मी शेअर स्क्रीन करते ना जरा, एकच मिनिट. हा, तर तुम्हाला दिसतंय का बघा जरा. हा, ओके. तर आता ह्याच्यामध्ये व्हिज्युअल व्यक्ती काय म्हणते, बघ, चित्र, प्रतिमा, बघून आकलन, लक्ष दे, डोळे उघडून बघ, पहा, दाखव, दिसणं, स्पष्ट, सुंदर, रंगीबेरंगी, असे सगळे शब्द तो वापरतो. नंतर ऑडिटरी व्यक्ती म्हणते आवाज ऐकणे, चर्चा करूया. ऑडिटरी व्यक्तीला बरं का चर्चा करायला आवडते. आणि जी व्हिज्युअल व्यक्ती असते ती म्हणते तू मला लिहून दे, मला काही ते लक्षात राहत नाही. आणि जी ऑडिटरी व्यक्ती असते ती म्हणते की नको रे, मला ते सगळं कागद वगैरे नको, आपण बोलूया. अशा प्रकारे मुळामध्ये आपले मॅप्स कसे वेगळे असतात. कान देऊन ऐक, बोल, हाक मार, शांत, चौकशी. मी हे तुम्हाला शब्दांची लिस्ट मी नक्की तुमच्याकडे देते, म्हणजे मग तुम्ही हँडी ठेवाल आणि ती तुमच्या कस्टमरशी रॅपो बिल्ड करताना वापराल. आता फील, तो जो कायनेस्थेटिक आहे तो म्हणतो की फील, आकलन, हाताळणं, जोर देणं, वजन देऊन, जाडा भरडा, असे सगळं तो शब्द वापरतो. किंवा एखाद्या घटनेची बिटरनेस अजून माझ्या जिभेवर आहे असं आपण म्हणतो. तर हे जे सगळे आहेत ना गोष्टी, ह्या आपण कशा वापरायच्या आहे आता मी तुम्हाला सांगते बरं का. मी आता स्टॉप करते. हा, आता साधी गोष्ट सांगते. माझे बाबा होते 95 वर्षाचे. तर त्यांना मी जेव्हा म्हणायची की बाबा बघा ना, तर बाबा लक्ष नाही द्यायचे. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी हे सगळं शिकलेलं, मी म्हटलं की हे ऑडिटरी आहेत का,
पण ते दिवसभर रेडिओ ऐकायचे. मग आणि नेहमी सांगायचे ऐक. तर मग मी त्यांना म्हंटल एक दिवस की बाबा ऐका ना. तर त्यांनी पेपर बाजूला ठेवला आणि मला म्हणाले हा सांग. ओके, तर आता तुम्ही उद्योजक म्हणून कसं हे वापरू शकता हे सांगते. की समजा एखादा कार शोरूम मधला सेल्समन आहे आणि समोरनं एक दाम्पत्य येत आहे गाडी विकत घेण्याच्या दृष्टीने किंवा तो येतोय. तर हा सेल्समन त्यांना विचारतो, गुड मॉर्निंग सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर तो म्हणेल की आय एम इंटरेस्टेड इन परचेसिंग अ कार. तर तो म्हणेल की येस सर, व्हॉट आर यू इंटरेस्टेड इन. तर जर तो म्हणाला की आय वॉन्ट अ स्लीक लुकिंग कार. हा, स्लीक लुकिंग म्हणजे त्याचं तो काय असेल हे अगदी तुम्ही समजू शकाल की इज अ व्हिज्युअल पर्सन, बिकॉज त्याचा लुक्सवर जास्त भर आहे. मला एक छान देखणी अशी गाडी हवी आहे असं तो म्हणतो. तर आता ह्या सेल्समन हा जर NLP शिकलेला असेल किंवा अवेअर असेल, आणि जसे आता तुम्ही आता अवेअर होणार आहात, तर तो काय म्हणेल की येस, तुमच्या रंगांचा काय चॉईस आहे, तुमचा प्रेफरन्स काय आहे, म्हणजे तो ते एनकॅश करेल. मग त्याला सांगेल की आमच्याकडे या लेटेस्ट शेड्स आले आहेत, तुम्हाला बघायला आवडतील का, त्याची भाषा सुद्धा बघा. मी सकाळमध्ये जेव्हा लेखमाला लिहिली त्यावेळेला मी त्याचं टायटल असं दिलं होतं की जरा माझी भाषा बोलाल का. म्हणजे त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, कानडी असं नाही, पण आपल्या मेंदूची जी भाषा आहे ती जर आपण बोललो तर त्या कस्टमरला असं वाटतं की तो अपना आदमी आहे, त्यामुळे ही इज केटरिंग टू माय नीड्स. ओके, तर त्यामुळे त्याला तो दाखवायला घेऊन जाईल आतमध्ये. हा एक प्रकार झाला. जर तो कस्टमर असं म्हणाला की मला खूप छान लेटेस्ट, खूप छान आवाज मला आतमध्ये म्युझिक सिस्टीम हवी आहे, तर नॅचरली ही इज अन ऑडिटरी पर्सन. तर तो म्हणेल सर आमच्याकडे लेटेस्ट सोनीची सिस्टीम आली आहे, तुम्हाला ऐकून बघायला आवडेल का. म्हणजे अगेन ही इज केटरिंग टू हिज स्पेसिफिक नीड्स. आता त्याची बायको आहे, ती सुद्धा कदाचित डिसिजन मेकर असेल, त्यामुळे ती तो म्हणेल की मॅम व्हॉट कॅन आय डू फॉर यू, और व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट. तर ती म्हणेल आय वॉन्ट व्हेरी कोझी सीट्स. ओके, सो कायनेस्थेटिक म्हणजे स्पर्शगंध चव, त्यामुळे ती त्याच्यामध्ये जास्त तिच्यात इंटरेस्ट आहे किंवा ती तिची गरज आहे. मग तो म्हणेल मॅम आमच्याकडे लेटेस्ट लेदरच्या कुशन्स आल्यात, वुड यू लाईक टू टेक अ फील ऑफ इट. ओके, किंवा तुम्ही बसून बघता का. म्हणजे काय होईल की ती बसल्यानंतर जर तिला आवडलं, कम्फर्ट आहे असं वाटलं, तर शी विल हेल्प द हजबंड टू मेक अ चॉईस ऑफ दॅट पर्टिक्युलर कार. आता हाच गोष्ट मी अजून एक छोटीशी गोष्ट सांगते की घरामध्ये नवरा येतो आणि बायको यांचा मिक्सर चाललाय, मुलाचं ढॅंढॅण म्युझिक चाललंय, आणि जर का घरी आल्यानंतर वडील म्हणाले की काय आवाज, केवढा आवाज आहे, पण बायको म्हणेल कुठे आवाज आहे, आणि तिला वाटेल की मी एवढं छान घर लावले त्याला काहीच नाही, त्याचं काहीच नाही पडलेलं. पण नॅचरल आहे की तो नवरा हा ऑडिटरी आहे, त्यामुळे ते आवाज तो शोषून घेतोय. त्यामुळे नेहमी घरामधल्या नातेसंबंधांकरता किंवा तुमचा कस्टमर आला आणि ही डझंट वॉन्ट दॅट म्युझिक, ह्याचा अर्थ तुम्हाला ते म्युझिकचं काही वाटत नाही, पण त्या कस्टमरला त्या म्युझिकचा त्रास होतो, याचा अर्थ तो ऑडिटरी आहे. तर ह्या साध्या साध्या सोप्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला रॅपो बिल्डिंग म्हणजे संवादाचा सेतू हा कस्टमरशी बांधायला किंवा तयार करायला अधिक सोपं जाईल. तर तुम्ही आजपासून अधिक सजगतेने जर कस्टमरची भाषा ऐकायला लागलात तर तुम्हाला कळेल की तो व्हिज्युअल आहे, ऑडिटरी आहे का कायनेस्थेटिक आहे, आणि त्याच्याशी बोलताना तुम्ही त्याचेच शब्द घेऊन पुन्हा बोला. त्यामुळे त्याला असं वाटतं की हा माणूस ऐकतोय चांगलं, आणि तुम्हाला त्याला कुठली तुमची सेल्समनशिप जास्त प्रभावी करायला उपयोग होईल. हा एक नवा आयाम NLP हा आपल्या सगळ्यांना देतो. ओके, परत तुम्ही माझे 2 प्रश्नांची उत्तर दिलीत की रपो बिल्डिंगचा उद्योजकांना कसा काय फायदा होतो. तुम्ही एक खाजगी आयुष्यातलंही उदाहरण दिलं, गाड्यांचं उदाहरण तर तुम्ही सांगितलंच की समोरच्याची भाषा पकडून बोलणं ह्याच्याने रपो बिल्ड होतं आणि त्याचे लॉंग टर्म बेनिफिट असतात. वॅक हा काही एक नवा आयाम आहे असं तुम्ही म्हणालात, त्याबद्दल थोडं VAK. अधिक सांग. हा, VAK.
आता मी तुम्हाला म्हंटल तसं की हा, आपण स्वतः व्हिज्युअल जास्त आहोत का. अगदी साधा मी हा, एक्सरसाइज घेते की तुम्ही डोळे मिटा, आणखीन एखाद्या हिल स्टेशनवर गेलेलं बघा आणि मग बघा की तुम्हाला तुमच्या स्मृतीमध्ये तो अनुभव आठवायचा असला तर तिथली चित्र डोळ्यासमोर येतात का, की तिथले आवाज येतात का, तिथला तुमचं अंग शहारत नुसत्या कल्पनेनीच की तिथला थंडी मला आठवतीये म्हणून. त्यामुळे असं जेव्हा तुम्ही जीवनामध्ये बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही व्हिज्युअल, ऑडिटरी अँड कायनेस्थेटिक आहात का, किंवा आपले आपण शब्द सुद्धा तपासू शकतो आणि तसंच अलर्टली तुमच्या कस्टमरचे तुम्ही तपासू शकाल आणि त्याच्याशी संवाद करू शकाल. तर व्हॅक असं नाहीये, व्हिज्युअल, ऑडिटरी ऑडिटरी आणि कायनेस. कायनेस्थेटिक, आणि त्याच्यात तरी गस्टेटरी आणि ऑल्फॅक्टरी म्हणजे गंध आणि चव असे त्याच्यामध्ये भाग आहेत. ओके. मॅडम तुम्ही जे लेख लिहिले होते, तुम्ही जस्ट त्याला टच केलं की जरा माझी भाषा बोला, उदाहरण पण दिली, पण त्याच्यामध्ये अजून काही खोल जाऊन अजून काही उदाहरणं देऊ शकलात तर. अ, लेखांच्या म्हणजे पुस्तकाचा जर उल्लेख करायचा असला तर पुस्तकामध्ये मी बरेच लेख लिहिलेले आहेत जे तुम्हाला उद्योजक म्हणून उपयोगी पडतील. तर मी नुसती टायटल्स तुम्हाला सांगते आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की अ, हे काय काय मी गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि ज्या मला कायम उपयोगी पडतात. तर एक म्हणजे संवादाचे नवे आयाम. ह्याच्यामध्ये एक तुम्हाला मी हे दाखवायला आवडेल. एक मिनिट हा. हो, जरूर. हा, आता हा जो कम्युनिकेशन अँड स्पीकिंग स्किल्स बेस्ड ऑन NLP, तर एक सेकंड हा, आपण हे पुढे घेऊया. हा, आपण कम्युनिकेट कशासाठी करतो, तर कन्व्हे अवर थॉट्स, कन्व्हिन्सिंग, सजेस्टिंग, इन्फ्लुएन्सिंग पीपल, एक्सलंट रॅपो, ह्याच्याकरता आपण हे करत असतो. तर हा आत्ता मगाशी घेतलं तसं वी स्पीक ऑन 2 लेवल्स, सेल्फ अँड अदर्स, आणि इफ यू वॉन्ट टू मेक अ चेंज इन युअर सेल्फ, चेंज युअर सेल्फ टॉक. नंतर इफेक्टिव्हनेस ऑफ युअर कम्युनिकेशन, तुमचा इफेक्टिव्हनेस, हे जे मी आता पुस्तकाचं सांगणार होते तेच मी ह्या गोष्टी घेतल्यात की लेवल ऑफ सेल्फ एस्टीम. कारण की आपला स्वतःचा आत्मसन्मान किती उंचीवर असेल त्यानुसार आपला सेल्फ टॉक आणि इतरांशी आपण बोलत असतो त्याच्यावर परिणाम होतो. जर का तुम्हाला असं विचारलं की तुम्ही कशाचा व्यवसाय करता आहात, किंवा एखाद्या शिक्षकाला विचारलं तू काय करतोस, आणि जर शिक्षक म्हणाला की मी काय प्राथमिक शिक्षक तर आहे, म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या व्यवसायाला किंवा स्वतःला वर्थ मानतो का, त्याला किंमत देतो का. एखादी व्यक्ती म्हणेल की मी लहान मुलांना शिकवतो आणि मला खूप आनंद वाटतो की या संस्कारक्षम वयामध्ये मी त्यांना घडवू शकतो आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षक म्हणून असणं मला खूप महत्वाचं वाटतं. तर तसंच तुम्ही व्यवसाय करता तर समजा एखाद्या LIC एजंट तोही व्यवसायच करत असतो. तर जर त्यांनी असं सांगितलं की मी LICचा एजंट आहे, आणि हे बोलत असताना त्याची दृष्टी खालती, चेहऱ्यावरचे भाव, म्हणजे तुम्हाला माहितीये तुमच्याकडे LICचा एजंट येतो त्यावेळेला जर का तो आत्मसन्मानाने बोलत नसेल तर तुम्ही म्हणाल काय कटकट आहे. तर पण जर का एखादा खूप छान उत्साहाने बोलेल आणि तो म्हणेल की तुमचं आयुष्य सुरक्षित करण्याकरता आणि मागे पुढे वेळ आली तर कुटुंबाला मोठा आधार म्हणून आम्ही LICची पॉलिसी विकतो, तर तो कुठले शब्द वापरतो आणि स्वतःच्या व्यवसायाला आणि स्वतःला तो आदराने वागवतो का, ह्या सगळ्यावर आपलं सेल्फ एस्टीम अवलंबून असतं. त्यामुळे असा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही स्वतःला जसं वागवता तसं तुम्ही जगाला संकेत देता की तुम्ही मला तसं वागवा म्हणून. त्यामुळे हा सेल्फ एस्टीमचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे जो मी डिटेलमध्ये माझ्या पुस्तकात सुद्धा घेतलाय. नंतर मोटिवेशन, तुम्ही आता बघा तुमच्या व्यवसायाशी निगडीत मी सांगते की तुम्ही एखादा व्यवसाय करता किंवा त्याच्यामध्ये प्रगती करायला तुम्हाला आवडत असतं, तर ते का बरं करायचं, व्यवसाय का करायला घेतलात. तर जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्याच्या मागे दोन जे महत्वाचे NLPने अगदी क्लिअरली सांगितलेले मोटिवेशनचे स्रोत आहेत. एक आहे म्हणजे अवे फ्रॉम पेन. अवे फ्रॉम पेन म्हणजे वेदनांपासून सुटका.
आणि दुसरं आहे टुवर्ड्स प्लेजर. म्हणजे काय, तर आनंद किंवा समाधान मिळवण्याकरता. तर आता तुम्ही हा व्यवसाय काय का बरं करतात, तर मला नोकरीची कटकट नकोय म्हणून मी व्यवसाय करतोय. आता आपण तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात तसं अगदी प्रारंभीच्या काळातल्या ज्या मानसिकता आहेत उद्यमींच्या त्याच्याबद्दल सुद्धा हे मी बोलतेय, आणि जे सक्सेसफुल आहेत त्याच्याबद्दल सुद्धा हे लागू पडू शकतं. ओके, तर त्याच्यामध्ये अवे फ्रॉम पेन म्हणजे मला कटकट नकोय नोकरीची म्हणून मी व्यवसायात पडलो, कारण मी किंग माझा, अशा प्रकारची मानसिकता असेल की मला माझी फ्रीडम आहे, मी कुठे जायचं यायचं हे मी ठरवणार, किती पैसे खर्च करायचे हे सगळं स्वातंत्र्य मला हवं आहे, आणि मी जेवढे कष्ट करीन त्या सगळ्याचा मोबदला मला मिळेल, ही मानसिकता कुठेतरी तुमची असेल म्हणून तुम्ही व्यवसायात पडला असाल. तर दिस इज टुवर्ड्स प्लेजर. म्हणजे हे जे फ्रीडमचा भाग आहे हा टुवर्ड्स प्लेजर म्हणजे आनंद समाधान मिळवण्यासाठी, आणि अवे फ्रॉम पेन म्हणजे नको बाबा मला हे कटकट नकोय नोकरीची, मला बॉसची कटकट नकोय. तर हा स्वयंप्रेरणेचा आलेख कसा उंचावा हा पण मुद्दा मी एक लेख माझ्या पुस्तकात घेतलाय. नंतर तुमच्या ओव्हरकमिंग लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे स्वतःच्या काही एक अशा धारणा असतात की हे मी करू शकणार नाही, मी इतक्या कोटींपेक्षा किंवा लाखांपेक्षा मी जास्त व्यवसाय करू शकणार नाही, असं जर तुम्ही म्हणालात तर तुम्ही स्वतःला एक बांध घालून घेता, किंवा मी बाबा पुण्याच्या बाहेर व्यवसाय नाही करणार. तर कशाला नाही करणार, काय की तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट बघा, आंतरराष्ट्रीय असं त्यांनी त्यांच्या छोट्या व्यवसायाला सुद्धा लिहिलेलं असतं, बिकॉज हिज ड्रीम्स आर आंतरराष्ट्रीय, की मी पुढे मागे जाऊन माझा व्यवसाय वाढवणार आहे. आणि तुम्ही एक चांगला लिस्नर असलं पाहिजे, की जे तुम्ही कस्टमरला खूप चांगले, तर आता आपण कम्युनिकेशन मध्ये बघतोच आहे, तर कम्युनिकेशन मध्ये जसं बोलणं महत्वाचं आहे तसं तुम्ही त्याला ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी तो बोलत असतो त्या तुम्ही किती शांतपणे ऐकता आणि त्यालाच त्याच्याच शब्दात तुम्ही बोलता. तर आत्ता जो मुद्दा होता त्याच्या हे पुढचा, तर हे जे आहे आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो त्यावेळेला हे जे स्टॅटिस्टिक्स आहे हे खूप महत्वाचं आहे. आपण फक्त आणि फक्त 7% शब्दांनी बोलत असतो, 55% बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोलीनी बोलतो, आणि 38% टोन अँड पिचनी बोलतो. म्हणजे तुम्ही तिन्ही गोष्टी जर तुमच्या सारख्या असतील तर तुमचं कम्युनिकेशन हे पूर्ण झालं असं समजायला पाहिजे. हे NLPचं वेगळेपण आहे. आता ह्याची मी छोटंसं उदाहरण देते, म्हणजे हे स्टॅटिस्टिक्स कसं आपण वापरायचं ते बघूया. सो एकदा समजा एखाद्या तुम्ही एक मिनिट, एखादा समजा तुम्ही टेलरकडे गेलात आणि त्याला सांगितलं की बाबा हे मला असं असं शिवून हवंय, आणि जर का त्या टेलरनी सांगितलं की हो ठीक आहे, तुम्ही विचाराल की तुम्ही कधी द्याल, तर टेलरचं असं म्हणणं आहे की तो कसा बोलतो बघा, या तुम्ही मंगळवारी, तर तुमचा विश्वास बसेल का हो त्याच्यावर, तो असं बोलतोय त्याच्यावर? तर निश्चितच नाही. ह्याच्यामध्ये जे उणीवा आहेत त्या काय काय आहेत की तो तुमच्याकडे बघून म्हणजे आय कॉन्टॅक्ट नाहीये, त्याच्या आवाजामध्ये एक खंबीरपणा नाहीये, किंवा तो असं कॅज्युअली बोलल्यासारखं वाटतंय. म्हणजेच काय, तर 7% तो शब्द काय बोलला, या तुम्ही मंगळवारी, पण 93%तनं तुम्हाला असं वाटतंय की हे काही खरं नाहीये. त्यामुळे आता मी ह्यालाच पुढे जाऊन एक कम्युनिकेशनची व्याख्या सांगते, आणि मग तुम्हाला कम्युनिकेशनची व्याख्या काय बघा. दिसतंय तुम्हाला, दिसतंय? कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स विच यू गेट. टू गेट अ रिक्वायर्ड रिस्पॉन्स कम्युनिकेट डिफरंटली. म्हणजे आता तुम्ही कम्युनिकेशनला प्रारंभ केला त्या शिंप्याबरोबर, पण तुम्हाला रिस्पॉन्स काय आला, तर त्याला तो काही त्याचं खरं वाटत नाहीये. मग आता काय आहे, डू समथिंग एल्स, कम्युनिकेट डिफरंटली. म्हणजे आता मी त्याला काय म्हणणार की बाबा मला माझा हेलपाटा फुकट नको जायला, तर मला एक दिवस नक्की सांग. त्यामुळे आता तो म्हणेल बरं बरं मग या तुम्ही शुक्रवारी. आता हे बोलत असताना त्याचा आवाज जर आपल्याला अधिक आश्वासक वाटला तर आपण विल बी हॅपी. नाहीतर मी पुन्हा काय करीन,
शुक्रवारी पुन्हा सकाळी एक फोन करीन की बाबा ही रिसीट आहे, हे झालंय का. आता गेली 25 वर्षांहून अधिक वर्ष झाली तुम्हाला सांगते की मी हे म्हणणं सोडलं की समोरच्याला मी इतक्या वेळा सांगते पण त्याला कळत कसं नाहीये. सी द बॉल इज ऑलवेज इन अवर कोर्ट. समोरच्याला कळण्यासाठी मी वेगळं काय करू हे महत्वाचं आहे. त्यामुळे इथे जी स्लाइडवरची दुसरी लाईन आहे ती फार महत्वाची आहे. इफेक्टिव्हनेस ऑफ युअर कम्युनिकेशन इज नॉट व्हॉट यू मेंट बट व्हॉट द अदर पर्सन अंडरस्टूड. म्हणजे काय की त्या समोरच्याला ते कळलंय की नाही हे कळणं महत्वाचं आहे. तर आता पुन्हा आपण ह्या स्लाइडकडे जाऊया की 7% वर्ड 55%. आणि मग ह्याच्यामध्ये हे जे तिन्ही आहे हे तुमचं सारखं कसं पाहिजे. तर ह्याच्याकरता एक छान मला कार्टून मिळालं ते तुम्हाला दाखवते. वडील म्हणतात हा घे कंपास बॉक्स. पण मी आईकडून पैसे घेऊन आणला देखील. पण मी आणतो म्हणालो होतो ना. हो पण तुमच्या आणतो मध्ये तेवढा जोर नव्हता. म्हणजे वडिलांच्या आणतो मध्ये जोर नसल्यामुळे तो मुलगा त्याला वाटतं हो मी आणतो म्हणजे जनरल कधीतरी आणेल. पण त्याला अर्जन्सी होती त्यामुळे त्यांनी आईकडनं पैसे घेऊन आणला. त्यामुळे आता शब्दांवरचा जोर हा सुद्धा महत्वाचा आहे. तर हे सगळं भान तुम्ही काय म्हणायचं त्याला ऍज अ उद्योजक तुम्ही कसं पाळलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे एक वाक्य हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला दाखवते. हे ह्यातलं लास्ट वाक्य. द बॉडी नेव्हर लाईज. म्हणजे काय आहे की आपलं शरीर कधीच खोटं बोलत नाही. कारण की तुम्ही एक बोलताय आणि शरीर एक बोलताय असं जर तुमच्या बाबतीत झालं तर तुमचे कस्टमर तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. जर तुम्ही एखादा सॅमसंगचा टीव्ही घ्यायला गेलात आणि तो कस्टमर असं म्हणाला की हा हे चांगलं आहे घ्या तुम्ही, काय हे सगळे सारखेच असतात पण हा घ्या. हा आता तरी सुद्धा त्याला स्वतःला खात्री नाहीये. तुम्ही बोलत असताना आवाज कसा पाहिजे, एक तर खणखणीत पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या आवाजातनं एक असा कॉन्फिडन्स मॅनिफेस्ट किंवा एक्सप्रेस व्हायला पाहिजे की ह्या जगामध्ये तुम्ही सुद्धा एक प्रॉडक्टच असता. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं जेव्हा विक्री करत असता त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे दुसऱ्याला आश्वस्त कराल तेवढं तुमचा प्रॉडक्ट विकलं जाणं महत्वाचं आहे किंवा ते शक्यता वाढते. कारण की आवाज हळू करून समोरच्याकडे न बघता असं जर बोललात तर त्यांचं असं फिलिंग येईल की अरे ह्यालाच स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नाही, तुझ्या प्रॉडक्ट बद्दल तुला पूर्ण माहिती नाही, तर मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवू. त्यामुळे ह्या प्रकारचे जे कम्युनिकेशनचे अनेक कंगोरे आहेत जे NLP तुम्हाला दाखवतं ते तुम्हाला कुठल्याही स्तरावर तुमचा बिझनेस असेल तो तुम्हाला सातत्याने उपयोगी पडेल अशी मला खात्री वाटते. परफेक्ट, थँक्यू. एक माझ्या मनातला प्रश्न होता. मी स्वतः त्याची प्रॅक्टिस करतोय. एक रूल ऑफ इन्व्हर्जन म्हणून आपण बघतो. म्हणजे काय करण्यापेक्षा काय नाही करावं हे जर आपण समजून घेऊ शकलो तर ते ऑटोमॅटिक फिल्टर होतं. तर त्याच्या बाबतीत NLP चं म्हणणं काय किंवा आपण कसा विचार करू शकतो. फक्त डूज आणि NLPचा डोंट्स म्हणू शकतो आपण. डूज अँड डोंट्स. तर मी असं सांगेन की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करता किंवा तुम्ही जाऊन भेटता आणि त्याच्यानंतर त्याला सांगता तुम्ही की मी अमुक अमुक तारखेला तुम्हाला प्रॉडक्ट माझा पोचवीन किंवा मी तुम्हाला येऊन भेटतो. आता अशा वेळेला जर तुम्हाला काही कारणाने जमलं नाही त्यात तुमचा शब्द पाळायला तर ही तुमची सर्वात प्राईम ड्युटी आहे त्याला फोन करून सांगणं की बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं पण अमुक अमुक अडचण आलीये आणि मी आता काही येऊ शकत नाहीये. आणि ते सुद्धा साधारण एखादा तास आधी की मी येऊ शकत नाहीये. किंवा तुम्ही सांगा की मी प्रयत्न करतोय, मला थोडा वेळ द्या. तुम्ही सांगितलेला शब्द तुम्ही पाळणं हे इतकं आवश्यक आहे की नाहीतर काय होतं तुम्ही एक जो स्वतःचा इम्प्रेशन किंवा एक तुमच्यावर मी भिस्त ठेवू का नको हे जे इम्प्रेशन तुम्ही दुसऱ्याला देत असता त्याला मोठा तडा जातो. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा शब्द हे अत्यंत महत्वाचं आहे, हे पाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कस्टमरला भेटता त्यावेळेला तुमचं पेहराव हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. तुमचं हायजीन, तुम्ही कसे पेश येता. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही काय बोलता हे जितकं महत्वाचं आहे त्याचबरोबर कसं बोलता. आता हे जे आवाज आहेत त्याच्यातनं तुम्हाला तर
खूप भसाडा मोठा आवाज असेल, तर जर तुम्हाला कोणीतरी काही फीडबॅक दिला असेल की बाबा खूप त्रास होतोय तुझ्या बोलण्याचा, तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे की अरे असं होतंय का. कारण काय आहे की तुम्ही काय म्हणताय हे समोरच्याला पोहोचवण्याकरता हे सगळे अडथळे येत असतील, तर हे सुद्धा तुम्ही बघितले पाहिजेत. दुसरं म्हणजे आता मी जसं म्हटलं तसं तुमचा पेहराव आहे. सो इट्स ऑलवेज सेड की वी नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक अवर फर्स्ट इम्प्रेशन. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा जर छान व्यवस्थित काय म्हणायचं त्याला ड्रेस्डअप असाल, तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची सुद्धा दखल घेतली जाईल. नाही तर काय चलता आहे, म्हणजे हा जर तुम्ही एखाद्या कस्टमरकडे अशा प्रकारे गेलात, तर तो तुम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळेल आणि म्हणेल की हा स्वतःलाच कसा वागवतोय बघा, किंवा स्वतः कसा ड्रेस्डअप आहे बघा. बुटाला पॉलिश असणं, तुमच्याकडे स्वच्छ पांढरा रुमाल असणं, तुमची स्वच्छता हायजीन स्वतःची, केस व्यवस्थित असणं, या सगळ्या मायनर गोष्टी आहेत, पण दे बिकम अ मेजर थिंग. तुम्ही जेवत असताना एखाद्या कस्टमरला घेऊन गेलात समजा, बेसिक मॅनरिझम्स पाळणं आवश्यक आहे. मी तर मॅनर्स अँड एटिकेट शिकवते त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली एक महत्वाची गोष्ट मी नेहमी शेअर करते की एका कंपनीमध्ये एका ब्रिटिश सीईओ आलेला असतो आणि त्यांची ऑर्डर, मोठी ऑर्डर, अगदी लास्ट मिनिटला ती फायनलाइज होणार असते, दुसऱ्या दिवशी साइन अप होणार असतं. आणि आदल्या दिवशी ते डिनरला त्यांच्या सगळ्या इंजिनियर्स, मॅनेजर्स, स्टाफ बरोबर तो सीईओ असतो आणि तो पार्टी करत असतात. आणि त्यावेळेला ज्या प्रकारे आपली लोक वागतात, दारू पिऊन असेल किंवा एकंदरच सगळं त्यांचं वागणं असेल, त्या माणसाला इतकं आश्चर्य वाटतं, त्याला असं वाटतं की माझा प्रॉडक्ट तिकडचा, हे लोक ट्रेड करणार आहेत किंवा त्याच्यात काही भर घालणार आहेत, तर माझ्या प्रॉडक्टची म्हणजे ती एवढी मोठी महत्वाची व्हॅल्युएबल गोष्ट आहे, हे नीट करणार आहेत का, अशा लोकांच्या हातात मी देणार आहे का माझी कंपनी, असं म्हणून त्या दुसऱ्या दिवशी तो ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतो. आणि त्यामुळे फक्त त्या कंपनीचं नाही, पण आपल्या देशाचं सुद्धा नुकसान झालं. आणि त्यामुळे त्या कंपनीने सगळ्या मॅनेजर्सना, सगळ्या स्टाफला मॅनर्स अँड एटिकेट शिकवणं हे अत्यावश्यक मानलं. त्यामुळे आता आपण जे बोलतोय त्याच्याच मध्ये मी असं सांगेन की जेवढं तुम्हाला प्रॉडक्ट नॉलेज आवश्यक आहे, तेवढं सॉफ्ट स्किल्स सुद्धा महत्वाचे आहेत. की बाबा तुम्ही कसे पेश येता लोकांबरोबर, तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास आहे का, तुमची आत्मसन्मानाची पातळी किती आहे, तुम्ही दुसऱ्याला कशा प्रकारे वागवता, जसं दुसऱ्याला वागवावं असं वाटतं तसंच आपणही त्यांच्याशी, दुसऱ्याने आपल्याला वागवावं असं वाटतं तसंच आपणही त्यांच्याशी वागलं पाहिजे. या बेसिक गोष्टी आहेत. सो दीज आर सम डूज अँड डोंट्स विच आय फील आर नेसेसरी. आय होप यू लायटर फाइंड नोट, देम युजफुल. लायटर नोट, हल्ली आता सोशल मीडियाच्या जमान्यात आपण जुने मित्र भेटतात, शाळा सुटली मग काय रियुनियन झालं, मग काय गेट टुगेदरला जाऊया, जेवायला जाऊया, पिकनिकला जाऊया. आणि बऱ्याच वेळेला हल्ली त्याचे मीम्स पण येतात की पिकनिकचा विषय निघाला की 15-20 टकली असतात, पिकनिक येईस तोवर 2-4च उरलेली असतात. आणि आपण वेळेत येऊ शकणार नाही आहोत याची असमर्थता ही कम्युनिकेट केली जाते. असं बऱ्याच लोकांना याचे अनुभव असेल, एक दैनंदिन जीवनात मला वाटलेलं होतं. मस्त एक महत्वाचा प्रश्न होता की म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुमच्या फ्लो मध्ये त्याचे थ्रेड्स देतात, पण एक स्पेसिफिकली म्हणून विचारतो प्रश्न की यशस्वी होण्यासाठी वैयक्तिक प्रभावीपण म्हणजे ते कम्युनिकेशन मधून असेल, बॉडी लँग्वेज मधून असेल, हे वाढवण्याचं तुम्ही आयडेंटिफिकेशन करून दिलं जातं, म्हणजे तुमचे एटिकेट्स म्हणा, पेहराव म्हणा, बोलणं चालणं म्हणा वगैरे. अजून काही त्याला थ्रेड्स आहेत का की हे जे आपलं बॉडी थ्रू आपलं कम्युनिकेशन आहे किंवा अजूनही जे काही NLP वर आधारित, ते अजून प्रभावी हो, होण्यासाठी? जरूर. तर आता मी तुम्हाला एका थोड्या वेगळ्या विषयाकडे वळवते की जसं मी मगाशी म्हटलं की द बॉडी नेव्हर लाईज. त्यामुळे काय होतं की आपल्या आतमध्ये जी भावना असते, त्या आधारावर आपलं संपूर्ण लोकांच्या बरोबरचं वागणं किंवा आपला आत्मविश्वास, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आता मी तुम्हाला एक तंत्र असं शिकवणार आहे की ज्याच्या आधारावर तुम्हाला स्वतःला अधिक आत्मनिर्भर बनायला आतमध्ये खूप उपयोग होईल. तर मी एक असा हे दाखवते, एक सेकंद. मी एक डायग्राम दाखवणार आहे तुम्हाला. आणि
तो तुम्हाला कळेल. एक सेकंद. हा, दिसतोय का तुम्हाला? हो. हा, तर ह्याच्यामध्ये ही एक मानसिक घालमेल आहे, भावनांची अस्थिरता आहे. आणि ती जेव्हा आतपर्यंत असते त्यावेळेला तुम्ही बघाल की इथे मी ॲरो करते, दिसतंय तुम्हाला वरती? हो. हायपर हायपर असलं की आपण असे असतो, खूप डाऊन वाटत असलं आपल्याला तर असे लो असतो. तर मुळामध्ये ह्या अशा ज्या घालमेली आहेत, ह्या करता आपण 3 क्रायटेरियाज वापरूया. एक म्हणजे त्याच्याबद्दलची क्षण प्रतिक्षण सतर्कता आपण बघितली पाहिजे. ही अस्वस्थता, ही घालमेल माझी दिवसामध्ये किती वेळा होते, म्हणजे वारंवारिता त्याची, किंवा कालावधी म्हणजे किती वेळ असते अशी, आणि तीव्रता म्हणजे त्याची इतकं टोकाचं की बाबा कधी आपल्याला इतकं नैराश्यात जातो किंवा इतकं हायपर होतो, खूप राग येतो, किंवा कुठल्याच प्रकारची भावना असते की नाही, तर असं म्हणतात की आपण जेव्हा भावनिक असतो त्यावेळेला सगळ्यात आपण वीक असतो, म्हणजे दुर्बल असतो. त्यामुळे असं जर असेल आणि हे दिवसामध्ये बराच वेळा आणि बराच काळ वारंवार होत असलं, तर त्याच्यावर काय करावं की ज्याच्यामुळे मला अं, माझं संतुलन राखणं आवश्यक आहे. तर आपण जर समजा त्याला एक अशी मध्ये रेषा काढली आणि त्या रेषेला नाव दिलं चित्त स्थिर आणि मन शांत, तर तुम्हाला हे जाणवेल की ह्या रेषेवर राहण्याचे अनंत फायदे असतात. एक म्हणजे तुम्ही फोकस्ड असता, तुमची भावनांचं संतुलन असतं, विचारांचं संतुलन असतं, किंवा तुमची डिसिजन पॉवर अधिक असते. त्याचबरोबर शरीर आणि मनाचं जे अद्वैत आहे, तर त्याच्या आधारावर शारीरिक स्वास्थ्य पण आपण त्यामुळे राखू शकतो. तर ह्या रेषेवर जर का मला राहायचं असलं, तर त्याच्याकरता मी काय करीन, तर एखादा तुम्हाला तुमच्या आयुष्यातला अतिशय यशस्वी असा प्रसंग जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात आणि त्याचं चित्र अजून मोठं केलं आणि खूप मोठं करून नंतर तुम्हाला खूप छान वाटतंय, अभिमान वाटतोय, तर ते चित्र एक छोटं करून कुठेतरी आपल्या मेंदूमध्ये ठेवायचं, किंवा ह्या लाईनीला तुम्ही काहीतरी शब्द द्या जो ऑडिटरी असेल, तर बाबा ओम असेल. मग असं असं जेव्हा आपल्याला अप्स अँड डाऊन्स असतात त्यावेळेला आपण दुसरं काय करू शकतो, तर मी आता तुम्हाला अजून एक हे दाखवते. एक मिनिट हा. एक मिनिट. मोशन क्रिएट्स इमोशन्स मध्ये एक सेकंद. ह्या ज्या भावना आहेत, तर हा, मोशन क्रिएट्स इमोशन्स म्हणजे काय, तर तुमच्या भावना ज्या समजा आपण असं म्हटलं की अनरिसोर्सफुल म्हणजे काय, तर डिस्कम्फर्ट किंवा फिअर, म्हणजे मराठीमध्ये बघायचं झालं तर दुखावलेपण, संताप, राग, नैराश्य, अपराधित्व, हे सगळे इमोशन्स आहेत ना, ह्या आपल्याला एक स्टक पोझिशन देतात किंवा अनरिसोर्सफुल बनवतात. पण जर त्याच्याऐवजी आपल्याला ह्या इमोशन्स हव्या असतील, म्हणजे लव्ह, कॉन्फिडन्स, म्हणजे त्याचं मराठीकरण करूया प्रेम, आत्मीयता, उत्सुकता, प्रशंसा, ऊर्जेने भारलेपण, उल्हासितता, विनोद, ह्या सगळ्या भावना आपल्याला खूप रिसोर्सफुल म्हणजे काय, तर प्रेरित करणाऱ्या असतात. मग आपल्याला तत्क्षणी ह्या भावनेमध्ये जाता येतं का, तर ते आपण बघूयात. की तुम हा एक मॅजिकल ट्रायंगल जर समजा आपण म्हटला आणि त्याच्यामध्ये जर का, एक सेकंद मी तुम्हाला तोही दाखवते. मॅडम दुसरं दिसत नाहीये ते, बरं का? मी ट्रायंगल आपला जो दिसत आहे ना, नाहीये? नाही ट्रायंगल दिसत काय? तो नाहीये, स्क्रीन वरती वरती आहे. नाहीये. नाही, मी हा, माझ्या स्क्रीन दाखवते वरती तो. आहे. हा, तुम्हाला ते हे एकच बंद मिनिट. करून किंवा न्यू शेअर वरती करून करायला लागेल लॅपटॉपवर असेल. हो, ते एक बरं झालं की आपलं काही लाईव्ह नाहीये त्यामुळे. नाही वाटत तसं काही नाही, असलं तरी काय होतं ते. एवढं काही नाही त्याचं. हे तुम्ही चक्क स्टॉप करून नंतर परत हे करू शकता, नवीन हा, शेअर करू शकता. आता दिसतोय का बघा? नाही, अजूनही दिसत नाही.
तुम्ही स्टॉप करा हो. शेअरिंग आता. बर. हा, आणि परत नवीन इमेज निवडा. आता नाही अजून. यायचं अजून, यायचं अजून. निशान एक मिनिट पॉज करतोस का? येस मॅडम, प्लीज गो ऑन. हा जो ट्रायंगल आहे ह्याच्यामध्ये मगाशी आपण बघत होतो की शब्द, तर आता ह्या मधल्या शब्दांच्या करता मी तुम्हाला एक वेगळी लिस्ट देते जी तुमच्या स्वतःच्या करता आत्मसंवादात्मक तुम्ही कुठले शब्द निवडाल. तर ही लँग्वेज एक भाग झाला, इमोशन्स एक भाग झाला, आणि एक फिजिओलॉजी हा भाग झाला. याला म्हणतो आम्ही मॅजिकल ट्रायंगल. म्हणजे काय, तर आता मी जसं तुम्हाला म्हटलं की कुठल्याही अनरिसोर्सफुल इमोशन मध्ये आपण असलो तर आपल्याला काय करायला लागतं, तर आपण जर तातडीने ठरवलं. स्टॉप शेअर करते आणि मला दुसरा नोटीस, सॉरी. दिसतंय ना पण? हा, हॅलो. तर आता हा, मी दिसतंय. जे ट्रायंगल मध्ये मी 3 गोष्टी बोलले, एक म्हणजे शारीरिक हालचाल, दुसरं म्हणजे इमोशन्स, Emotions. मगाशी आपण इमोशन्सची लिस्ट बघितली, आणि तिसरं म्हणजे हे शब्द. तर आपण आपल्या स्वतःच्या स्वसंवादाकरता कुठले शब्द आपण वापरूयात आणि कुठले आपण टाळूयात हे आपण आता बघूया. तर जर तुम्हाला आता हे शब्द म्हणजे ह्या पहिल्या लिस्ट मधले डावीकडचे शब्द असतील की मी गोंधळलोय, किंवा मला नैराश्याने घेरलंय, मी उद्ध्वस्त झालोय, तर हे शब्द काय करतात, आपल्याला एका स्टक पोझिशन मध्ये नेतात. म्हणजे आपण तिथेच अडकून बसतो, त्यातनं मार्ग कसा काढायचा हेच आपल्याला कळत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर मी शब्द बदलून बघतो का माझ्या स्वतः करता. मग जर मला टेरिबल वाटतंय तर मी काय म्हणेन, आज मला थोडं वेगळं वाटतंय बरं का, आय एम फिलिंग डिफरंट टुडे. किंवा मी स्ट्रेस्ड आहे तर आय एम फिलिंग चॅलेंज्ड. नंतर मी उद्ध्वस्त झालोय, मला तात्पुरता सेटबॅक आला आहे, किंवा नैराश्याने घेरलंय, मला कृतीपूर्वीची शांतता आहे, थोडं अस्वस्थ वाटतंय. तर आता तुम्हाला स्वतःला बघाल तुम्ही की जेव्हा तुम्ही शब्द वापरता, बदलता, त्यावेळेला तुमची जी भावनांची तीव्रता आहे ती काही वेगळी होतीये का, कमी होतीये का, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला आहे त्या स्टक पोझिशन मधनं बाहेर यायला एक प्रचंड मदत मिळते. कारण की आतमध्ये आपण स्वतःशी जे बोलत असतो की नाही तिथेच आपण अडकून बसतो. पण साधं मी उदाहरण देते की समजा जर तुम्ही आज खूप ढगाळ हवामान आहे नाही का, असं म्हणालात, आणि त्याच्याऐवजी जर म्हणालात की आज थोडं सूर्यप्रकाश कमी आहे बरं का, म्हणजे काय होतं की सूर्यप्रकाशाचं चित्र येतं आणि त्यामुळे तुम्हाला एक नवा उत्साह येतो. तर तसंच तुम्ही समजा आता मी गेल्या अनेक वर्षापासून मी हे म्हणणं सोडलं की आय हेट, आय प्रिफर, व्हॉट एल्स कॅन यू प्रिफर. म्हणजे ही जी सकारात्मकता आहे किंवा भावनांमध्ये अडकून पडून आपण एक अजून खचवणारी अनरिसोर्सफुल स्टेटमध्ये जातो, त्याच्याऐवजी तुम्हाला ही पण शब्दांची मी लिस्ट देऊ शकते. आणि आपण बघू शकतो की आपल्याला मी आता पुन्हा हे ट्रायंगल कडे जाऊया आणि मग बघूया की लँग्वेज, वर्ड्स, इमोशन्स आणि फिजिओलॉजी. तर फिजिओलॉजी म्हणजे काय, तर तुमची शारीरिक हालचाल बदलायची. म्हणजे आता तुम्ही, मी नेहमी एक एक्सरसाइज घेते, आय आय विश तुमच्या सर्वांकडनं मी कधीतरी हा एक्सरसाइज करून घेईन. पण जेव्हा तुम्ही नैराश्यात असता तेव्हा आपण असे बसतो. पण जेव्हा जर का मी चूज केलं की नाही बाबा मला आता लँग्वेज बदलायची, मी म्हणेन नाही मला नैराश्यात बसायचं नाहीये, आणि असं बसूनच आपण म्हणतो मला उत्साही वाटायला हवाय, उत्साही वाटायला हवाय, तर शरीर सांगेल मग असं का बसला, उठ ना, काहीतरी दुसरं कर. किंवा आपण जर इमोशन बदलायची म्हटलं, मला चेअरफुल वाटायला पाहिजे, मग चेअरफुल वाटायला पाहिजे तर चेअरफुल माणूस असा नाही बसत, मग काय करतो,
तो करतो येस येस असे काहीतरी हालचाल करतो, किंवा मी खूप चांगली ट्रेकर आहे तर मी टेकडीवर जाते. त्यामुळे काय होतं, सगळी टॉक्सिन्स बाहेर पडतात, तुमच्या शरीरातला रक्तप्रवाह वाढतो, आणि त्यामुळे काय होतं की तुम्हालाच स्वतःला असं वाटतं की अरे वा, मी कशाला ह्याच्यामध्ये अडकून पडू, मला काहीतरी नवीन पाहिजे. तर आता मी हा पण एक्सरसाइज घेतो, तर तुम्हाला मी नक्की शेअर करायला मला आवडेल की शब्द तेच आणि देहबोली कशी आहे बघा. हा म्हणजे कसं बरं करणार, कारण उद्योजकांना अशा प्रकारच्या स्थिती येत असणार बऱ्याच वेळेला, की आता मी कसं बरं करणार. आता अशा स्थितीत जर तुम्ही असाल तर तुम्ही त्याच्यातच अजून अजून खचाल. पण आता शब्द हेच वापरायचे, आणखीन वेगळी फिजिओलॉजी करायची, तर बघा काय होतं ते. आता हात वर करायचं आणि म्हणायचं कसं बरं करणार, नवीन काय करणार, काय करणार. मग काय होतं की आपण प्रॉब्लेम कडनं सोल्युशन कडे जातो, आणि हे इतकं तक्षणी होतं की माझ्या दृष्टीने मोशन क्रिएट्स इमोशन्स हा NLP मानव जातीला दिलेलं मोठं वरदान आहे, किंवा ते एक प्रभावी टूल आहे. तर तुम्ही जितक्या जास्त वेळा वापरता येईल तेवढ्या लवकर जास्त वेळा वापरा, आणि स्वतःची अशा स्टक पोझिशन मधनं सुटका करून घ्या. तर दिस वॉज अनदर आयाम विच आय answer to your question. I hope I explained. थँक्यू. हो, इट इज. खरं तर ह्याच्यातला एक एक विषयावरती स्वतंत्र तुमच्या बरोबर पॉडकास्ट करायला पाहिजे, एवढं हे व्यापक आहे. पण वेळेचा आदर करून थोड्या वेळासाठी आज आपण इथे थांबूया. तुमच्या वोट ऑफ थँक्स मला करायचंय, पण त्याच्या आधी तुमच्या पुस्तकाबद्दल जर तुम्ही परत प्रेक्षकांना हो, सांगितलं तर प्लीज. हो, थँक्यू. छान. इनफॅक्ट मला खरंच आवडेल सांगायला की महिन्याभरामध्ये याची आता दुसरी आवृत्ती करायची वेळ आली आहे. आणखीन त्या पुस्तकाला त्याच्या प्रकाशनाला डॉक्टर मोहन आगाशे, आणखीन डॉक्टर उल्हास लुकतुके हे मानसोपचार तज्ज्ञ आले होते. आणखीन त्याला प्रस्तावना विजय कोळेकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी खूप डिटेलमध्ये त्यांनी दिली आहे, की या पुस्तकाच्या उपयुक्ततेबद्दल सांगितलं. आणि अविनाश धर्माधिकारी यांनी पण प्रस्तावना दिली आहे. तर जसं मी मगाशी म्हणत होते, तर मला फक्त तुम्हाला त्यातले विषयांचे जे टायटल्स आहेत ती सांगायला आवडतील. एक म्हणजे संवादाचे नवे आयाम, स्वसंवादाला नवे वळण, नंतर मनाचे कप्पे करण्याची कला. कारण की ती क्षमता असते आपल्याला. ते जसं तू म्हणलास पुढच्या पॉडकास्ट मध्ये मला हे सांगायला आवडेल, किंवा तुम्ही पुस्तक घेऊन वाचा. आत्मविश्वास कसा वाढवाल, टीका हाताळण्याची कला, तुमच्या मनस्वास्थ्याच्या किल्ल्या कोणाच्या हातात, मनावरची ओझी कशी उतरवाल. भूतकाळाची ओझी घेऊन आपण वावरत असतो, आणि त्यामुळे काय होतं की आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तर मी ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये NLPचा एक एक्सरसाइज घातलाय की मनावरची ओझी कशी उतरवाल. आणि ताणांची पण उपयुक्तता असते, तो एक विषय आहे. कारण की नाहीतर काय होतं की सपक आयुष्य होतं. ताण पण वेलकम आहेत ना. नंतर सर्जनशीलता कशी वाढवाल, ती सर्जनशीलता का हवी असते, तर आपण क्रिएटिव्हिटी असल्यामुळे काय होतं की आपण आलेल्या समोरच्या प्रॉब्लेमला विविध अंगांनी किंवा विविध सोल्युशन्सनी सामोरं जायला तयार होतो. मुलाखतीला जाताय का, असे बरेच विषय आहेत. सुजाण पालकत्व, एकंदर, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रश्नांमधील सामर्थ्य आणि प्रश्नांमागील बुद्धिमत्ता. तर असे विषय आहेत. आणि तुम्ही आता हे पुस्तक आय एम ग्लॅड टू से की अमेझॉन ग्रंथप्रेमी आणि बुक गंगा ह्या तिन्हीवर उपलब्ध आहे. माझ्याकडे सुद्धा आहे. तर तुम्ही त्यानिमित्ताने भेटायला पण येऊ शकता. आणखीन मी समुपदेशन पण करते. म्हणजे मी समुपदेशन असं म्हणत नाही, मी हँड होल्डिंग करते. कारण प्रत्येकामध्ये क्षमता असतातच, फक्त आपल्याला विसर पडतो, ज्याला आम्ही म्हणतो की अनरिसोर्सफुल स्टेटमध्ये जातो. तर हे पुस्तक तुम्ही मागवून त्याचा फायदा घेऊ शकता. आणि मला मनापासून आनंद वाटला की ह्या प्रकारे तुमच्याशी संवाद साधता आला. आणि थँक्यू सौमित्र आणि निशांत. नाही नाही, थँक्यू. धन्यवाद तर मी म्हणणार आहे. कारण मी स्वतः काही काही गोष्टी इथल्या ऍक्टिव्हली वापरतो हे सांगतो. उदाहरणार्थ मोशन क्रिएट्स इमोशन मी असंख्य वेळा वापरतो. असंख्य वेळा. जेव्हा जेव्हा कधी कधी दिवसभराच्या काही आपलं इनपुट्स येतात आणि त्याच्यामधनं आपण वेगळाच विचार करायला, आणि जो आपल्या साध्यकडे नेणारा नाहीये, अशा वेळी मला पटकन त्याला मी अँकर वापरतो आणि मोशन क्रिएट्स इमोशन अँकर पटकन असं करतो मी. अँकर एक प्रत्येकाने आपापला अँकर निवडायचा असतो.
तसं मी नेहमी म्हणतो सुरेश वाडकर असं लताबाईंचं नाव काढलं की असं कर. तो अँकर आहे त्यांचा कदाचित, आय डोंट नो, मॅडम जास्त हो, चांगलं सांगते. ऑफकोर्स इट इज अन हा, अँकर. तर हे टेक्निक म्हणून कसं वापरायचं, आपण अजाणतेपणे हम्म. करत असतो, पण जाणतेपणे कसं करायचं हे मी शिकून घेतलेलं काही तंत्र आहे. सकाळी ते उठल्यानंतर तुला मी कधी कधी थोडस मध्ये हे करते की माझं पुढचं पुस्तक येणार आहे त्याच्यामध्ये मी NLP, दैनंदिन जीवनासाठी NLP अशा प्रकारचं ते पुस्तक लिहिते. अत्यावश्यक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला घरी बसून सुद्धा हे वेगळे वेगळे, जसं आता ह्याने अँकरचा उल्लेख केला, ती टेक्निक सुद्धा तुम्हाला शिकता येतील त्याच्यात. आणि मी तर असं म्हणेन की अजून एक पुस्तक काढा, उद्योजकासाठी दैनंदिन जीवनातील NLP. मला खरं आज उद्योजक बोलता आलं नाही की उद्योजकांसाठी वैयक्तिक प्रभावी, पण मला खरं ह्याच्यावरही बोलायला आवडलं असतं. बोलूया पण आपण एकदा पुन्हा. तुमची तुम्ही हा, असेल तर आम्ही बोलू. जरूर बोलू. थोड्या दिवसांनी बोलू, परंतु जरूर बोलू याच्यावरती. तर मला अजून एक शेअर करायचं होतं, म्हणजे बरेच वेळा आपले सकाळी उठलं की मन आपलं कोरं असतं आणि कोरं मनातनं कधी कधी पहिले पटकन प्रॉब्लेम्स पटकन पुढे येतात. आदल्या दिवशी उद्योजक जास्ती फेस करतो सिच्युएशन्स, चॅलेंजिंग जास्ती उद्योजकाच्या आयुष्यात असतात. एखादा नोकरी करणारा माणूस पटकन म्हणू शकतो, अरे याला काय आलं, सातत्य ठेव ना. अरे राहत नाही ना सातत्य, काय करणार, कारण समोरची सिच्युएशन चेंज होत असते. अशा वेळी त्यांनी ते कसा विचार करावा किंवा ते करून सो जागेवर कसं आणावं, याच्याकरता रिफ्रेमिंग जे मॅडमने सांगितलं ना टेक्निक आता, की वाक्य बदलायची कशी, हे खूप छान आहे. की अरे मॅडमने एक सांगितलं मेटा मॉडेल एक खूप कामाला येतं, की आपण म्हणतो माझी गेल्या वर्षभर जरा वाटच लागलेली. अरे गेल्या वर्षभर वाट लागली म्हणजे नक्की काय झालेलं, हे स्वतःला जर आपण खोदत गेलो तर सापडतं की अरे फक्त गेले 15 दिवस ना माझं तितकं व्यवस्थित चाललंय ना असं मला वाटतंय. म्हणून मी माझ्या न्यूच्या प्रस्तावनेत पण बदल केलाय. मराठी उद्योजक जरा कमी आहेत असं आपल्याला वाटत असतं, असं म्हटलंय मी त्याच्यात. तर ते फॅक्ट आहे, ते काय आहे कोणाला माहिती नाही. तुझा तो आत्ताचा आहे ना, आत्ता बोललास ना, त्यालाच लागून मी सांगेन की गेलं वर्षभर वाट लागली तर तोच प्रश्न करायचा की गेलं वर्षभर पूर्ण वाट लागली, म्हणजे त्यामुळे मग आपल्या मनात येते की नाही, वर्षभर नाही. बरोबर. म्हणजे काही मी टिपणा करत होतो, स्वसंवाद किंवा दृष्टीसेन म्हणजे व्हिज्युअल, ऑडिओटिक आणि कायनॅटिक. तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात, त्याची उदाहरणं दिली. तर तुम्ही गाडी घ्यायला गेल्यानंतर जर सेल्समन जर गुड लिस्नर असेल तर तो कसं टेलर मेड करू शकतो त्या व्यक्तीला, आणि त्याचा परिणाम रपो बिल्डिंग मध्ये होऊ शकतो, जे रिलेशन आहे. किंवा बॉडी नेवर लाईज, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, फॉलोअप. आणि जर आपल्याला एखाद्या प्रॉमिस्ड टाइमलाईन वरती डिलिव्हर करता येत नसेल तर त्याची आगाऊ समोरच्यांना माहिती कळवणं. ह्या सगळ्या गोष्टी बिट्स अँड पीसेस मध्ये मी प्रॅक्टिस करत होतो, पण आज त्या ठळक पद्धतीने माझ्या समोर आल्या. तर त्याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो. मॅडम, तुमच्याबद्दलचा उल्लेख गेली 4 वर्ष सतत येतोय. सौमित्र सरांच्या किंवा सुरुवातीच्या काळात आमच्या निवडकच्या ऍडमिन टीम मधल्याही काही सभासदांच्या उल्लेखातून. वृंदा होती, आणि दीपाली होती आमच्याकडे, दीपाली हो, पाचपूर होती, वृंदा हो. होती. आणि मी प्रश्नांची तयारी केल्यानंतर मी तुमच्याबद्दल काय व्हिडिओ ऐकतो, आणि 25 वर्षाचं जे काही डिलिव्हरेबल्स आहेत ते मी ऐकत होतो. आणि मला थोडीशी माहिती होती या विषयाची, पण हे एक व्यवस्थित डॉक्युमेंटेड हे क्षेत्र आहे किंवा हा एक विषय आहे, आणि आता त्याच्याबद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी माझ्याकडे एक ट्रस्टेड रिसोर्स आहे, याचा मला खूप आनंद होतोय. तर ह्या सगळ्या माझ्या गरजा तुम्ही पूर्ण केल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. तुम्ही खरंच थँक्यू. वेळात वेळ काढून आलात निवडक उद्यमीमध्ये. काय माझं असं मत कायम राहिलेलं आहे की एखादी व्यक्ती स्वतः काहीतरी स्वतःचा वेळ, पैसा, कष्ट गुंतवून शिकते आणि नंतर ती आपल्याला असं रेडीमेड आणून देते, त्या ज्ञानाचं मोल काय मानावं. आणि मला त्याच्याबद्दल आकर्षण आहे. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. परत बोलावं तुमच्या परवानगीने. रिअली अप्रिशिएट. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू मॅडम. ओके, या, ओके, बाय, गुड डे. बंद करतो. थँक्यू. हो, चेस. बाय.